आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। भारत देशाच्या प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा निवड। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। जनावरे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। जनावरे चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे। जिल्ह्यातील 25 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। या कारवाईत 1,68,500 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेले वाहन, हत्यार जप्त करण्यात आले आहे। मागील काही दिवसात परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात जनावरे चोरीचे प्रमाण वाढले होते। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरमाड यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याची विषयी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। गजानन वाघमारे, जाकीर कुरेशी, सुरेश किल्लारे यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांनी हरियाणा राज्यातील व स्थानिक 10 साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली। परभणी जिल्ह्यातील 13, जालना जिल्ह्यातील 1, वाशिम जिल्ह्यातील 2, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील प्रत्येकी 3 अशा एकूण 25 गुन्ह्यांची उकल करण्यात आली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती राजू मुत्तेपोड, पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अजित बिराजदार, चंदनसिंग परिहार, पोलीस अंमलदार बाळासाहेब तू सुंदरे, रवी जाधव, दिलावर पठाण, शेख रफीक, निलेश परसोडे, विलास सातपुते, राहुल परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदरगे, विष्णू चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, हनुमान ढगे, संजय घुगे, नामदेव डुबे, मधुकर ढवडे, राम पौड, दिलीप नीलपत्रेवार, परशुराम गायकवाड, हुसेन पठाण, कैलास केंद्रेसह आदींच्या पथकांनी केली। गंगाखेड तहसील समोर महासेवा केंद्राकडून शासकीय दरपत्रकाची ऐशी की तैशी। शासनाच्या वतीने जनहिताय शासन निर्णयानुसार वेगवेगळे प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्च 2012 दरपत्रक काढूनही गंगाखेड तहसील समोरील सर्व सेतू सुविधा व महा ई सेवा केंद्राकडून सामान्य जनतेची फसवणूक करत वाजवी शुल्क आकारले जात नाही। शासन निर्णयानुसार जन्म मृत्यू आदेश शपथपत्राकरिता फक्त 30 रुपये घेण्याऐवजी एका शपथपत्राकरिता 75 रुपये घेऊन सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केली जात आहे। महाराष्ट्र शासन महसूल विभाग मार्फत विविध प्रमाणपत्र, परपत्रे व प्रतिज्ञापत्र इत्यादींनी अत्यंत कमी दर शुल्क आकारण्याचा शासन निर्णय असताना जन्म मृत्यू प्रमाणपत्र आदेशाकरिता एका प्रतिज्ञापत्रास 75 रुपये तर 2 शपथपत्रासाठी 150 रुपये आकारले जात आहे। जन्म नोंदणी आदेश काढण्यासाठी या अगोदर जन्म मृत्यू नोंदणीकरिता न्यायालयामध्ये जावे लागत होते। जास्तीचा वेळ व जास्तीचा खर्च होत असल्यामुळे शासनाने मार्च 2012 मध्ये जनहिताय परिपत्रक काढत सामान्य जनतेला अल्पदरात सुलभ प्रक्रिया केली आहे। परंतु गंगाखेड तहसील समोरील महा ई सेवा केंद्राकडून जास्तीचे शुल्क घेत असल्यामुळे जन्म नोंदणी आदेश नको रे बाबा असेही म्हणत मार्च 2022च्या परिपत्रकानुसार शुल्क आकारणी करावी असे आदेश तहसीलदार यांनी महा सेवा केंद्रांना देण्यात यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे। परभणी शहरात महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरा। परभणी शहरातील जिंतूर रोड येथील महाराणा प्रताप चौकात आज दिनांक 9 जून रविवार रोजी महाराणा प्रताप यांच्या 484 जयंतीनिमित्त राजपूत समाजाच्या वतीने अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली। यावेळी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले। यावेळी केवलसिंग ठाकूर, सेवानिवृत्त उपपोलीस निरीक्षक VR लाड, अशोक गहरेवार, माजी नगरसेवक सुनील देशमुख, गगनसिंग चौहान, धर्मेंद्रसिंग ठाकूर, मनमोहन ठाकूर, मुन्नासिंग ठाकूर, वेंकटेश चौहान, संतोष ठाकूर, लखन ठाकूर, प्राध्यापक अमोल गौतम, सुरेश ठाकूर, श्रीकांत नाईक, अजित ठाकूर, प्रतापसिंग ठाकूर यांच्यासह समस्त राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।